बचपन में जो अच्छा गाना गाते हैं वो लता मंगेशकर बन जाते हैं। बचपन में जो अच्छा क्रिकेट खेलते हैं वह सचिन तेंदुलकर बन जाते हैं। और बचपन में जो अच्छी एक्टिंग करते हैं वह अमिताभ बच्चन बन जाते हैं। और बचपन में जो लोगों की सेवा का काम करते हैं वह सरपंच बन जाते हैं। नमस्ते, मैं डॉक्टर नलिनी मल्हारा। हॉबीडूबीडू के इस मंच पर हम हर हफ्ते नए नए कलाकारों, विभिन्न क्षेत्र में काम करने वाले लोगों तथा जलगांव जिले के उभरते सितारों को आपके सामने पेश करते हैं। आज हमारे साथ हैं श्री दिलीप सुरवाड़े सर। नमस्ते सर, जो कि ओजरखेड़े गांव के सरपंच हैं। हॉबीडूबीडू के इस मंच पर मैं आपका हार्दिक स्वागत करती हूँ सर। धन्यवाद सर। सर का मैं परिचय कराऊंगी। सर जो है वो ओजरखेड़े गांव के सरपंच हैं। और सर का मैं क्या परिचय कराऊं। सर तो यानी हमेशा लोगों की मदद करते रहते हैं। यानी आपको ब्लड की ज़रूरत है, आपको कहीं से भी ब्लड ला के देंगे वो। यानी आप दर्शकों में आपको बोलना चाह रही हूँ कि आपको कभी भी किसी भी यानी मरीज को ब्लड की ज़रूरत होगी तो सर कहीं से न कहीं से अरेंज करा के देंगे। यानी ये गरीब लोगों की इतनी मदद करते हैं, जैसे कि कोई अपाहिज है उसको कुछ पैसे दिलवाना, कोई विधवा है उसको महीने के पैसे दिलवाना, यानी अलग अलग फील्ड में सब गरीब लोगों की बहुत मदद करते हैं। यानी इनकी सेवा ही इनकी हॉबी है। तो आज का हमारा विषय भी यही है कि सफ़र हॉबी से सरपंच तक। सर मैं आपसे कुछ सवाल पूछना चाहूँगी। आप जो भी बोलेंगे सच बोलेंगे, सच के सिवा कुछ नहीं बोलेंगे। मी जे पण बोलेन ते सत्य सांगेन आणि सत्याशिवाय दुसरं काही सांगणार नाही। सर मेरा आपसे पहला सवाल है। सर आपके सरपंच बनने की कहानी बड़ी रोचक है, तो हम आपसे जानना चाहेंगे कि आप जीते कैसे हैं, यानी आपकी जीत किस प्रकार हुई है। मी गेल्या 10-15 वर्षापासून जळगाव येथे सिव्हिल हॉस्पिटल, जे सामान्य रुग्णालय आहे, जे जिल्ह्याचं रुग्णालय आहे, इथे जे पण जिल्ह्यातनं जे पण गरीब लोक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला यायचे त्यांना मी नेहमी मदत करत होतो। त्यांना ॲडमिट करण्यापासून तर त्यांना रक्त देणे, त्याच्यानंतर त्यांना जी पण अडचण होती ती मी सोडत होतो। त्यांना जेवणाची अडचण असली तर मी जेवणसुद्धा मी त्यांना आणून देत होतो। अशा याच्यातनं मला जेव्हा ते लोक खूप आशीर्वाद द्यायचे तर मला खूप आनंद वाटायचा, मनाला खूप समाधान वाटायचं। आणि ह्याच याच्यातनं मग मी कधीच असा विचार नाही केला की मी हे काम करतो आहे तर मला कधीतरी याचा फायदा होईल, की मी निवडून येईल, की मी निवडणुकीमध्ये उमेदवारी करेल, हे पण मला माहिती नव्हतं। असंच करत असताना मी जेव्हा आमच्या गावाची निवडणूक आली तर मला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तुम्ही उभे राहा, म्हणून मी एक मित्रांच्या इच्छेखातीर मी माझ्या गावामध्ये निवडणुकीमध्ये उभा राहिलो। निवडणुकीमध्ये उभा राहिल्यानंतर मला जेव्हा मी गावात गेलो आणि प्रचार करायला लागलो तर मला बरेच गावातले लोक भेटायचे आणि ते सांगायचे की दादा तुम्ही आम्हाला अशी अशी मदत केली होती सिव्हिल हॉस्पिटलला आणि ती तुम्हाला मतदान नाही करायचं तर कोणा करायचं, ह्याच गोष्टी ते मला जो पण भेटायचा तो मी त्या लोकांचे चेहरे पण विसरलो होतो आणि त्या लोकांना मी काय मदत केली होती हे पण मी विसरलो होतो। पण ते स्वतःहून मला सांगायचे की तुम्ही आम्हाला अशी अशी मदत केली आणि त्याच मदतीच्या ओघामध्ये लोकांनी मला मतदान केलं आणि मी निवडून आलो। पर आप जीत कैसे हुई आपकी? जीत ऐसे हुई की बघा मी गावामध्ये गेलो तर तिथं काही गावातले काही पॅनल उभे होते, 2 पॅनल होते। त्या 2 पॅनलचे 2 उमेदवार उभे होते, त्याच्यानंतर 2 अपक्ष उमेदवार होते आणि मी 5वा उमेदवार होतो। मग प्रचार चालू केला तर मला तेच लोक भेटायचे आणि ते सांगायचे। मग मी गावामध्ये सांगितलं की मी असं असं करेल, मी गावामध्ये एक अभ्यासिका निर्माण करेल, गावाचा विकास करेल, गावामध्ये सर्वांना पाणी मिळेल याची व्यवस्था करेल, मी गावातले रस्ते दुरुस्त करेल, हे सगळं मी सांगितलं। तेव्हा लोकांनी मला खूप पसंती दिली आणि जेव्हा मी खर्चसुद्धा काही केला नाही गावामध्ये। एकही म्हणजे फक्त जे पॉम्पलेट वगैरे छापले असतील तेवढाच खर्च झाला माझा। आणि काय झालं की मतदानाच्या दिवशी मतदानाच्या प्रचार करत असताना मला एक ताई भेटल्या
आणि त्यांनी मला सांगितलं की माझं सीझरचं ऑपरेशन करायचं आहे आणि आमच्याकडे पैसे नाही. तर मी सांगितलं की बुवा तुम्ही या जळगावला, मी करून देणार. मग त्या आल्या. दुसऱ्या दिवशी मी त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांची मी सगळी व्यवस्था करून दिली. त्यांचं सीझर झालं, त्यांना मुलगा झाला, त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई होत्या, अजून एक ज्या आजी होत्या त्या त्यांच्या सेवेसाठी तिथं होत्या. मग मी ते केल्यानंतर जेव्हा मतदान होतं, मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी मला फोन लावला की दादा बघा मी इथं आहे आणि माझ्यासोबत 2 आमच्या आजी पण आहे, तर तुम्ही माझी आज सुट्टी करा, म्हणजे तुम्हाला 3 मतदान आमचे मिळतील. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांची डिस्चार्ज केला. त्यांना घरापर्यंत ॲम्ब्युलन्ससुद्धा मोफत करून दिली आणि ते घरी पोचले. त्याच्यानंतर त्या ताईंनी त्या दोघं आजींना घेऊन मतदान केंद्रात मला मतदान केलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी कधीही मतदान केंद्रात गेलो नाही. फक्त मतदान करण्यापुरतं मतदान केंद्रात गेलो. त्याच्यानंतर असं झालं की मतदान केंद्रात ते काही उमेदवारांचे प्रतिनिधी बसवतात, ते सुद्धा मी बसवले नाही. किंवा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा लावल्या जातात, त्या रिक्षासुद्धा मी फिरवल्या नाही. मी फक्त हात जोडून लोकांना सांगितलं की मला तुम्हाला जर आवडलं तर मला मतदान करा, नहीं तो करू नका, बस. सर की ये बात बराबर है, सर जो बोल रहे हैं, सर हमेशा हम मदद करते हैं. मुझे भी एक बार एक्सपीरियंस आया है कि मेरा बेटा जो है तनय, वो एक बार बहुत बीमार हो गया था, डेंगू हो गया था उसको, और रात में 2 बजे मैंने उनको फ़ोन लगाया था. तो सर ने जाके 4 बजे जाके डॉक्टर के यहाँ पे नंबर लगा के दिया और मुझे 6 बजे उसका इलाज शुरू हो गया था. तो सर ये तो सही में आपका यानी क्या कहना है, आपकी बात तो क्या अलग ही है. सर मेरा दूसरा सवाल है आपसे कि आपने सरपंच बनने का कब सोचा था? क्या ये आपका सपना था क्या? नाही, असं काही स्वप्न नव्हतं आणि माझ्या मनातही नव्हतं की मी सरपंच होईल म्हणून. पण एक दिवस माझे 2 मित्र आणि मी गाडीने जात असताना त्यांनी मी म्हटलं की माझं गाव या साईडला आहे. तर ते बोलले की तुमचं गाव आहे, मग तिथं निवडणूक आहे का? म्हटलं हो, आता निवडणूक आहे 8-10 दिवसांनी. तर म्हणे तुम्ही उभे राहा. मग त्यांनी मला फोर्स केला. त्याच्यानंतर मी उभा राहिलो. सर हम आपसे जानना चाहेंगे कि जब आपको खाली वक्त मिलता है तो आपको क्या करना अच्छा लगता है, यानी आपकी हॉबी क्या है? हॉबी मला तर आहे ना असं काही हॉबी नाही, पण मला लोकांना मदत करण्यामध्ये खूप मोठं समाधान वाटतं. मी जेव्हा बी माझं खाली वेळ असेल ना, तर मी असं विचार करतो की त्याने मला काहीतरी सांगितलं होतं, त्याच्यावर आपण काहीतरी त्याचं जे काम सांगितलं होतं ते कसं सोडवायचं असं मी विचार करतो खाली वेळामध्ये. आणि बस तेच हॉबी माझी आहे की लोकांना मदत करणे. सर मेरा अगला सवाल है आपसे कि क्या आपके बचपन के शौक के बारे में आप मुझे बताएंगे कि बचपन में आपका क्या शौक था? बचपन में बघा मी गावात राहायचो. आमचं गाव खूप खेडगाव होतं आणि गावाच्या शाळेमध्ये मी 7वीपर्यंत शिकलो. तर लहानपणी मला झाडावर चढायला आवडायचं, आम्ही जंगलात फिरायला आवडायचं, पोहायला आवडायचं. तर आम्ही शाळा सुटली की बिलकुल दिवसभर कुठेतरी पोहायला जायचं आणि जंगलामधल्या झाडांवरची फळं खायची, हेच मला खूप आवडायचं. सर हमने सुना है कि आप सेवा तो आप करते ही है, जो कि हमने आपके बारे में सुना ही है, सेवा तो आप करते ही है. सेवा के साथ साथ आप शीघ्र कवि भी हैं. हाँ, तो हमारे श्रोता को आप एक कविता सुनाएंगे? हाँ सुनाऊंगा. देखो, प्रत्येक माणसामध्ये हे शोधतात खूबी, प्रत्येक माणसामध्ये हे शोधतात खूबी, अशी आहे आपली हॉबी डोबी. वाह वाह सर, क्या आप देखो शीघ्र कवि. देखो मैंने बोला ना आपको शीघ्र कवि, उन्होंने अभी तुरंत के तुरंत लाइन बना दी सर ने. वाह सर, वेरी गुड. सर मेरा अगला सवाल है कि जो आपका शौक था, यानी जो आपका शौक था वो करियर बन गया, यानी आपका शौक था लोगों की सेवा करना. शौक था ऐसे आपको
ऐसा कुछ नहीं था कि मुझे सरपंच बनना है, इसके लिए मैं लोगों की सेवा कर रहा हूँ, या उसके लिए मैं बूढ़े औरतों की सेवा कर रहा हूँ, या विधवाओं की सेवा कर रहा हूँ, या अपाहिजों की कर रहा हूँ, या ब्लड ला के अरेंज करा के ला रहा हूँ। अपने कोरोना काल में भी सब लोगों की बहुत मदद की। तो जो आपका शौक था वो आपका करियर बन गया है। अब क्या रहेगी आपकी हॉबी? अब देखिए, मला तर आतापर्यंत मी फक्त लोकांना मदत करत होतो, पण आता माझ्याकडे पद आल्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आणि त्या आता मला असं वाटायला लागलं की पद असल्यामुळे आपण जास्त लोकांना आपण मदत करू शकतो. आतापर्यंत माझ्याकडे कुठलं पद नव्हतं, तरी जे लोक येत होते त्यांना मी मदत करत होतो. पण आता पद आल्यामुळे लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या आणि लोक मला येतात आणि वेगवेगळी त्यांची ज्या समस्या त्या सांगत असतात आणि त्या समस्या सोडवते. मला कोणी काही समस्या सांगितलं किंवा काही काम सांगितलं तर जोपर्यंत त्या व्यक्तीचं काम होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. मी त्या व्यक्तीबद्दल विचार करत असतो आणि जेव्हा त्याचं ते काम होतं तेव्हा मला खूप समाधान वाटतं. तो यानी आपकी बाद में भी आपकी हॉबी यही रहेगी कि सेवा करना लोगों की? यस. नंतरही माझं आयुष्य आता मी फक्त लोकांच्या सेवेसाठी क्या बात है सर. दर्शकों का आपको पता है कि सर सिर्फ एक वोट से जीते हैं, सिर्फ और सिर्फ एक वोट से जीते हैं. वो कैसे जीते हम सर से पता करेंगे. सर आप एक वोट से ही कैसे जीते? जसं मी सांगितलं की त्या ताईंना मी मदत केली सिव्हिल हॉस्पिटलला आणि त्या आल्या घरी, त्यांनी मला वोटिंग केलं. असं एक व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझे एक मिलिटरीचे मित्र आहेत, ते आले गावाहून, ते मुक्ताईनगरला राहतात, तर त्यांच्या मिसेसला घेऊन ते आले आणि त्यांनीसुद्धा मला वोटिंग केलं. त्याच्यानंतर माझे एक भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ आहे, ते प्राध्यापक आहे नाटा कॉलेजला. तर सकाळपासून मी त्यांना फोन लावत होतो की तुम्ही वोटिंगला या, वा तुमचं पण वोटिंग आहे आणि वहिनींचंसुद्धा वोटिंग आहे, तर तुम्ही या आणि आपलं मतदानाचा हक्क बजवा. तर ते म्हटले की मी येतो असं करून पूर्ण दिवस निघून गेला. दिवस निघाला तर शेवटचे बस 5 वाजले, 5:30 वाजेपर्यंत मतदान होतं. तर 5:30 वाजता मी 5 वाजता त्यांना फोन लावला की आता शेवटचा आहे, अर्ध्या तासात संपून जाईल, तर तुम्हाला जमलं तर तुम्ही या. मग ते म्हणे ठीक आहे येतो म्हणे. मग शेवटचे 5 मिनटं बाकी असताना ते मतदानाला आलं आणि शेवटचे 5 मिनटं बाकी असताना ते मतदान केंद्रात गेले. तर त्या लोकांनी म्हटले की 420 मतदान झालं आहे सर, तुम्ही बरं झाले तुम्ही आले, आता मतदान 421 होणार म्हणे तुमच्या मतदानाने. मग त्यांनी मतदान केलं आणि जेव्हा मी हे मतमोजणीला मतदान केंद्रात गेलो मतमोजणीच्या दिवशी, तर त्या प्रभागमध्ये 421च मतदान झालं होतं. म्हणजे जे शेवटचं मत माझ्या भावाने टाकलं आणि त्याच मतामुळे मी निवडून आलो. यानी लास्ट का अगर मत नहीं मिलता था तो आप शायद नहीं भी जीते. नहीं. यानी अच्छा हो गया कि आपके भाई आए और उन्होंने आपको मतदान किया. हाँ. यानी सर कितनी मजे की बात है, एक वोट से जीतना, यानी ये तो किस्मत ही है सर आपकी. हाँ. यानी भगवान ने आपको भेजा ही है कि ओजरखेड़े गांव की सेवा करने के लिए, इसलिए आपको एक वोट से जिताया. नहीं तो कहाँ होता है ऐसा थोड़ी होता है. ये तो आश्चर्य की बात है सर. हाँ. सर आपका एक अनुभव बताइए जो कि आपको याद रहा हो कि सिविल हॉस्पिटल में आपने किसी की मदद की और जो अभी तक आपको याद है. अशा तर बऱ्याच घटना आहेत, पण मला एक आता 2-3 महिन्यापूर्वीचा एक अनुभव आहे की इथं आपल्या मध्य प्रदेशमधून एक कुटुंब आपल्या जळगावला माल धक्क्यावर कामासाठी आले आणि माल धक्क्यावर काम करत असताना त्यांनी काहीतरी 8-10 दिवस काम केलं आणि ती महिला ती आजारी पडली. मग त्यांनी ते महिला आणि त्यांचे जे मिस्टर होते त्यांना ते दोघं सिव्हिल हॉस्पिटलला आले आणि तिथं त्या महिलाचा उपचार सुरू झाला. मग त्यांनी ते काही पैसे कमवले असतील, ते तिच्या 4-5 दिवसामध्ये उपचारामध्ये ते खर्च झाले. त्यांच्याजवळ पैसेच नव्हते. पैसे नसताना मग त्यांचा सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं 900 काहीतरी 960 रुपये बिल आलं की त्यांनी सांगितलं तुमचा आज सुट्टी होणार आहे आणि 960 रुपये तुम्ही आता पेड करा. तर त्यांच्याजवळ पैसे नव्हते.
मग ते त्यांना विनवणे ती बाई त्या जे डॉक्टर होते आणि ज्या अधिकारी होते त्यांना ती बाई विनवणी करायला लागली की बा आमच्याकडे पैसे नहीं आहेत, तो आप बोलो तो मैं आपके घर पे काम करती हूँ, बर्तन मांजती हूँ, झाडू मारती हूँ, जो भी काम आहे वो ते मी करते म्हणे, पण तुम्ही माझं बिल भरा 960 रुपये. पण त्याने कोणीच तिथं तयार न होत होतं. मग मला सरकारी दवाखान्यातून एक फोन आला की अशा अशा महिला आहेत आणि त्यांचे बिल भरायचं आहे 960 रुपये, तर तुम्ही द्याल का? मग मी त्यांना हो सांगितलं. माझ्या एक जे मित्र आहेत जे नेहमी मदत करतात, अनिल बाफना, त्यांना मी फोन केला की बुवा तुम्ही पैसे द्याल का, अशी महिलाला अडचण आहे. तर ती म्हणे की हो मी देईन म्हणे, तुम्ही जा लगेच द्या त्यांना पैसे. मग मी 10 मिनटात तिथं गेलो. 10 मिनटात गेलो आणि त्यांना मी 1100-1200 रुपये दिले किंवा तुम्हाला भाड्याला पण ठेवा आणि हे 960 रुपये पण बिल बघा. मग ते डॉक्टरांनी त्या महिलेला सांगितलं की यांनी तुमचे पैसे भरले. तर ती ताई इतकी रडायला लागली, खूप तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि जितके उपस्थित लोक होते हे पण तिच्या चेहऱ्याकडे बघून रडायला लागले. ही घटना मग जेव्हा ती खूप रडायला लागली आणि मग मी तिला तिथून निघालो आणि घरी जायला लागलो, तर मला पण रडायला आलं आणि तसंच मी रडत घरी पोहोचलो. ही घटना माझ्या लक्षात राहिली. क्या बात है सर, यानी दुनिया में 2 तरह के लोग रहते हैं, अच्छे और बुरे. यानी बुरे लोग रहते हैं, बुरे और अच्छे लोगों से ही दुनिया चलती है, लेकिन आप जैसे लोग, अच्छे लोग रहते हैं तो आप उनके लिए भगवान ही बनकर आए. यानी लोग, हम कहते हैं ना कि मंदिर में भगवान है, ये वो है, ऐसा कुछ नहीं है. बस आप अच्छा काम करो, वही भगवान का रूप है. यानी आप उस औरत के लिए, उस महिला के लिए आप तो भगवान ही थे. हालांकि लोगों के पास बहुत पैसा रहता है, लेकिन कौन दान करता है? तो बापना जी के लिए भी मैं यानी धन्यवाद दूंगी कि उन्होंने भी यानी मदद की उस महिला की. यानी ये घटना दिलीप सर को कितनी फील हुई, यानी उस औरत का दुख देख करके उनके आंखों में पानी आ गया और बोलते बोलते अभी भी उनका गला, यानी उनके गले से आवाज़ ही नहीं निकल रही थी. यानी कितना अच्छा और कितना बड़ा दिल है सर का. सर अब हम रैपिड फायर करेंगे, यानी मैं जो क्वेश्चन पूछूंगी उसका आप जल्दी से आपको उत्तर देना है. हाँ ठीक है. तो पहला है आपका सवाल, 3 क्वालिटीज जो हर इंसान में होनी चाहिए. जो भी इंसान है, हर कोई इंसान है, उसमें 3 क्वालिटीज होनी चाहिए. समर्पण, निष्ठा आणि ईमानदारी. 3 लोग जिन्होंने आपको इंस्पायर किया. आमचे एक मित्र आहेत जे DYSP होते, राजेंद्र रायसिंग म्हणून. त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं. त्यांनी जे बी कार्य केलं त्या कार्यातूनच मी बऱ्याच गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर दुसरे जे व्यक्ती आहे ते अनिल बाफना म्हणून, त्यांनी मला खूप चांगलं इन्स्पायर केलं आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि चांगलं वाईट जे नॉलेज आहे ते त्यांनी मला दिलं आणि तिच्यातून चांगलं कसं करायचं, लोकांना कशी मदत करायची हे त्यांनी मला खूप शिकवलं. आणि तिसरे आहे माझे वडील, ज्यांनी मला चांगले संस्कार दिले. 3 ऐसी जगह जिस पर आप ट्रेकिंग करना चाहेंगे. एक तर आहे की आमचं जे मॉर्निंगचा जो ग्रुप आहे तो आम्ही नेहमी ट्रॅकिंगला जातो इथं भवानी मंदिरला. ते दुसरं मला सातपुड्याला जायला आवडेल. आणि तिसरं जिथं मी 2 वेळा जाऊन आलो, महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कळसूबाई. क्या बात है. लाइफ के 3 लेसन जो आपने सीखे हैं. एक तर लोकांना मदत करा, दुसरं ईमानदारीने काम करा आणि कोणाचं वाईट करू नका. 3 ऐसी क्वालिटीज जो एक अच्छा सरपंच बनाती है. एक तर तो गावाचा सर्वांगीण विकासाचा त्याने असा ध्यास धरायला पाहिजे, गावाचाच विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की तो इमानदार असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की गावातली प्रत्येक महिला आणि मुलगी ही माझी आई आणि बहीण आहे, ह्या हेतूने त्याने वागायला पाहिजे. सर जो है ओजरखेड़े के गांव के सरपंच हैं और हमारे हॉबी डूबी के सारे एपिसोड वो देखते हैं, इसीलिए हमने सर को यहाँ पे इंटरव्यू के लिए बुलाया है. क्या सर आप हॉबी डूबी के बारे में कुछ बोलना चाहेंगे, 2 शब्द. मी दर शनिवारी हॉबी डूबीचं जे बी लोक येतात म्हणजे पर्सन येतात आणि
ते आपल्या आपल्या कार्यात जे एक्सपर्ट असतात आणि त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात किंवा राजकीय जीवनात किंवा आपल्या उद्योगात ज्या अप्रतिम काम ज्यांनी केलं आहे त्याच लोकांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि ह्या तुमच्या हॉबीडुबीच्या मुळे अशा लोकांना आणि माझ्यासारख्या लोकांना खूप प्रोत्साहन मिळतं आणि हा कार्यक्रम खूप चांगला आहे. मी आनंद भाऊ आणि नलिनी वहिनींचे खूप खूप आभार मानतो. सर, हम आपको नवरंग चाय, दाल परिवार, MB शुगर और हॉबीडुबीडू की तरफ से कुछ एक गिफ्ट हैम्पर देना चाहेंगे सर, प्लीज़. धन्यवाद. सर, आप यहाँ पे आए और हॉबीडुबीडू के इस मंच पर आपका अमूल्य समय दिया, उसके लिए हम बहुत बहुत आभारी हैं. धन्यवाद सर. धन्यवाद. Thank you.